नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरेरेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज कलेचा अधिपती या ठिकाणी स्थापित आहे आणि जसं मी वारंवार उल्लेख करतोय की या कलेच्या अधिपतीच्या व्यासपीठावरती वावरणारे वेगवेगळे खास दमदार चेहरे ज्यांनी आपल्या हृदयात खरं तर स्थान केलं त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून, ते सगळे माझ्याबरोबर आहे. कुर्ला टू वेंगुर्ला असा प्रवास जो आहे तो आपण करणार आहोत. म्हणजे चाकरमानी तसे कोकणात गेलेच आहेत ना गणपतीच्या निमित्ताने. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत ते गेलेत, म्हणून मी तो सुरुवातीला उल्लेख केला. आम्ही म्हणत इथे आलो. तुम्ही म्हणत इथे आलेला आहात. बरं, कुर्ला टू वेंगुर्ला हे जे जहाज आहे त्याचा कप्तान आपल्या बरोबर आहे विजय. विजयची मी खास या दृष्टीने ओळख करून देतोय की जे नवीन दमदार दिग्दर्शक काही वेगळ्या संकल्पना घेऊन इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यापैकी तो एक शिलेदार आहे. प्रल्हादला आपण काय भेटत असतो काही असा बरं असं आता सध्या मुंबईतच असं आहे. मुंबईचा विनाबद्दल आपली तक्रार आहे ती बऱ्याच वर्षांनी त्याची माझी भेट होते. त्याच्यामुळे तुझं खूप खूप आय स्वागत. एम सो सॉरी फॉर दॅट. नाही, हरकत नाही. आमच्या तक्रारी आम्ही हळूहळू दूर करू तुझ्याकडे मुलाखती घेऊन. जानी, तुम्ही तर खासच आहात. तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा इकडे आलेला आहात. हो, थँक्यू मला परत बोलवल्याबद्दल. हो, फक्त थोडं चांदी वाढली, दुसरं काहीच नाही. नाही नाही, चांदी असलीच पाहिजे, आपली चांदी झालीच पाहिजे ना. या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर चांदी झाली पाहिजे का. सांकित, वाह क्या बात आहे. कुर्ला टू वेंगुर्ला बघूयात. म्हणजे काहीतरी सांकितची पण धावपळ दिसते कुर्ला टू वेंगुर्ला. पण सुरुवात गणपती बाप्पापासून करूयात. काय साहेब, या वर्षीचा गणपती बाप्पा मोरया काय तुमचा? पाणी फाउंडेशनमध्ये काम करत होतात तुम्ही, वर तिथं व्यवस्थित चाललेलं होतं. हा, राहिला असतात तिथे, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आमिर खान सोबत होते. काय त्यामुळे दिग्दर्शक म्हणून आता ही सगळी भानगड करताय, काय नेमकं? काय पहिल्यापासून सिनेमाची आवड होती, सिनेमा करायचाच होता. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पासआउट होऊन जेव्हा बाहेर पडलो तेव्हा पाणी फाउंडेशनची ऑफर आली. म्हटलं चला करून बघूया. पण तो आतला जो दिग्दर्शक आहे तो स्वस्त बसू देत नव्हता. फायनली 4 वर्षांनी राजीनामा दिला आणि म्हटलं करून बघूया. एक मनात खूप दिवसांपासून एक काहीतरी कन्सेप्ट होती, ती डेव्हलप झाली. अमरजीत आमले जे आमचे रायटर आहेत, आम्ही मिळून डेव्हलप केली ती. आणि म्हटलं एक काहीतरी डोक्यात स्वप्न आहे ते साकार होतं आहे का बघूया. आणि या सगळ्यांच्या मदतीने, लोकचळवळीतून आता हा सिनेमा दिग्दर्शित करून पूर्ण झालेला आहे. 19 सप्टेंबरला रिलीज होतो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटी एक सिनेमा तयार करणं म्हणजे त्या अपत्याची वाढ करण्यासारखंच आहे. अगदी, अगदी. त्या प्रसव वेदनाच आहे शेवटी. पण प्रल्हाद, हा सिनेमाचा फॉर्म जो दिसतो, एकूण मी टीजर जर बघितला तर हा ज्या समस्येला घेऊन, समस्याच म्हणूयात आपण ती, आम्ही लग्नाचे उमेदवार झालेलो आहोत. लग्न कार्यात गेलं की सगळे छेडतायत आम्हाला की केव्हा लग्न करणार, पण मुलीच मिळत नाही आहेत. ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम कोकणात बराच आहे. म्हणजे मी बराच काळ कोकणात शूटिंग करत होतो आणि त्यावेळेला त्यानिमित्ताने वेगवेगळ्या लोकांशी गप्पा व्हायच्या सहज. या सिनेमाच्या आधीही तर एक ड्रायव्हर होते आमचे, साधारण दादा म्हणायचो, म्हणजे त्यांच्या वयाचा अंदाज आला असेल तुम्हाला. तर त्यांना विचारलं काय मग घरी कोण कोण असतं, तर आई बाबा आणि लग्न, मुलगी कोण देता, सगळ्यांका मुंबईवाले हवे. बरं, आणि मग हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर विजयनं जे ऐकवलं आणि त्याच प्रश्नाची, हा प्रश्न आपण बघितला आहे आणि त्याच प्रश्नावर आधारित आहे आणि चित्रपट केला आहे. आणि तो हसत खेळत चित्रपट आहे. तो प्रॉब्लेम मांडला आहे, सोल्युशन मांडण्याचा प्रयत्न केला आहे, दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. आणि हा प्रश्न आता फक्त कोकणापुरता मर्यादित नाही राहिला आहे, तर सगळीकडे हाच प्रश्न आहे की गावातल्या मुलांना मुली मिळतच नाही आहेत. तर मला वाटतं हा प्रश्न घेऊन एक हसत खेळत मनोरंजन करण्याचा जो विजयने विडा उचलला आणि आता मला वाटतं ते मनोरंजन करण्यासाठी ही फिल्म सज्ज आहे आणि आम्ही सगळे प्रमोशन करतो आहे. तर मला वाटतं आमची जबाबदारी आता थोडी कमी झाली आहे, प्रेक्षकांची जबाबदारी वाढली आहे. तर प्रेक्षकांनी येऊन हा चित्रपटगृहात हा चित्रपट पाहावा. बिलकुल. प्रेक्षक म्हणून मी देखील हे अपील करणार आहे आपल्या, माझ्या सगळ्या मित्रांसाठी. कारण एक सिनेमा करणं फार मोठी मेहनत असते. काय नाही मंडळी, काय मग त्याच्यात तुमची काय धावपळ आहे? मी ती कोकणातली मुलगी आहे हा. जिला मुंबईतला नवरा हवा आहे. हां, आणि गौरी तिचं कॅरेक्टर आहे, म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि सगळीच पात्र सुंदर आहेत, पण गौरीची गोष्ट ही प्रातिनिधिक आहे. बरं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, एक निगेटिव्ह सूर लागतो की अरे तुम्हाला मुलींना गावात राहायला नको, तुम्हाला शहरात जायला हवं, शहरात नवरा हवा. पण त्यामागे त्यांची भूमिका काय?
कारण गावात राहायचं म्हणजे तशाही मुलींवर फार रिस्ट्रिक्शन्स आहेत. मी सुद्धा गावात अगदी नव्हते, पण तरी उरणला माझं बालपण गेलं आहे. तिथल्या आणि मुंबईच्या आयुष्यातला केवढा फरक आहे. तिथल्या राहणीमानापासून तुमच्यावर येणारी वेगवेगळी बंधनं, नैतिक बंधनं, शिक्षणावर बंधन, नोकरी करण्यावर बंधन, कोणाशी बोलण्यावर बंधन, बरोबर. इथपासूनच्या सगळ्या वातावरणात राहिलेल्या मुली जर म्हणत असतील की नाही आम्ही शहरात जातो म्हणजे आम्हाला एक स्वातंत्र्य मिळेल, एक मोकळेपणा येईल आमच्या आयुष्याला, आणि आमची स्वतःची पण काही स्वप्न आहेत. फक्त लग्न करणं हे आमचं स्वप्न नाही, तर स्वतः पण काही काम करायचं आहे, नोकरी करायची आहे, काही आपलं काही स्किल डेव्हलप करायचं आहे. तर ही सगळी स्वप्न बघणारी ती गौरी आहे. साधी गावातली आहे, पण तिला असं वाटतं की नाही मी माझ्या मतावर ठाम आहे. काहीही झालं तरी मी मुंबईतल्याच मुलाशी लग्न करीन, मला गावातला नको. आता तुमची नाही लग्न होत ते तुम्ही बघून घ्या, हा मला म्हणजे माहिती. माझं काय ते मग ठरलंय, ते तुमचं काय असेल तुम्ही पाहून घ्यायचं. पण मग ओव्हरऑल पिक्चरमध्ये तिला जे अनुभव येतात कुर्ला टू वेंगुर्लाचे, आणि परत स्त्री आहे ती, प्रत्येक मुलीला सगळी स्वप्न असतात तिची. म्हणजे मला माझा नवरा पण प्रेमळ हवा, मला मुलंही हवीत, मला संसारही हवा, नोकरी हवी. आता ह्या सगळ्याची सांगड घालताना काय तिची उलाघाल होते ती ह्याच्यात फार मस्त फार मोठं पद्धतीने पॅकेज दिसते. मागताय तुम्ही. हल्ली सरकार पण एवढं मोठं पॅकेज देत मी नाही. त्याच्याशिवाय मोठ्या पॅकेज शिवाय मी कामच करत नाही. बरे, कुर्ला टू वेंगुर्लाच्या ट्रेनमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रवासी आहात? मी हिचा सासराच आहे. आणि मोठा बोल पण रेटून बोल. असं मोठा बोल काय- पण रेटून बोल. असं, आणि आता माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मला मुलींचा काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. म्हणजे काय तसला तुमचा काय अनुभव राहिलेला नाही? तसं काय तो प्रॉब्लेम नाहीये मुली न मिळण्याचा, कारण माझं लग्न झालेलं आहे आणि माझा जन्मच मुंबईचा आहे. मला बायको पण मुंबईचीच मिळाली, त्यामुळे तो माझा प्रॉब्लेम नाहीये. पण कोकणातला अत्यंत वाईट असा अनुभव आहे की तिथे कोणाचं मयत झालं आमच्या गावामध्ये, तर गावातले लोकवस्ती इतकी कमी झाली की सगळे गाव सोडून मुंबईत आलेले आहेत. नोकरी करायच्या निमित्ताने चाकरमाने झालेले आहेत. पण गावात जर कोणाचं मयत झालं तर ते उचलायला कोण नसतं तिकडे. बापरे. खांदा द्यायला कोण नाहीये. खांद्यावर टाकून स्मशानात नेलेली लोकांना नेलंय. इतकी वाईट परिस्थिती आहे. ती आपल्या मराठी माणसावर येऊ नये, त्यासाठी हा पिक्चर बघावा हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की पाणी फाउंडेशनमध्ये यांनी काम केलं आहे, तर त्यांनी प्रत्येकाला चांगल्या अर्थाने पाणी पाजलं आहे. म्हणजे सगळ्यांची तहान भागवली आहे पाण्याची. तसंच कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटातून हे पाण्यासारखा पैसा मराठी इंडस्ट्रीमध्ये आणणार आहेत असं मला वाटतंय. वा वा वा, क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. त्यामुळे हा कुर्ला टू वेंगुर्ला हा बघायलाच पाहिजे. इतका सुंदर उत्कृष्ट कोकणच्या मातीतला पिक्चर आहे. होय ना. बरं, तरुण तुर्क सर, तुम्ही तर उमेदीचे असणार त्याच्यात खरं तर. हा, ती उमेदीची जी धावपळ असते ती तुमचीच आहे का? खरं तर हे कॅरेक्टर असं आहे ना, हे ऑब्झर्वेशन करणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे याला सगळ्या गोष्टींचं भान आहे. बरं. हां, आणि म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहे फिल्ममध्ये ते ह्याच्या आयुष्यात नाहीच आहे. हा समजवण्याचा प्रयत्न करतो पण बाकीच्यांना ते समजत नाही. म्हणजे सगळ्यांना गाव सोडायचं आहे, पण हा बाहेर शिकून गावात आला आणि गावात धंदा त्याने सुरू केला आहे. बरं. हां, सो प्रल्हादची ही जी स्टोरी सुरू होते, प्रल्हाद आणि वीणाची, तर त्याच्यासोबत आहे, त्याला समजवतोय. आणि मला असं वाटतं की दिग्दर्शकाच्या फार जवळचं कॅरेक्टर आहे, कारण ते ऑब्झर्वेशन आणि ते अवेअरनेस असलेलं कॅरेक्टर आहे. नाही, दिग्दर्शकाने प्रत्यक्षात बघितलंय का हे कॅरेक्टर? ॲक्च्युली मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. काय अमरजित आमले जे रायटर आहेत, तर त्यांच्यासोबत गेले अनेक वर्ष मी कोकणात जातो आहे. त्यांची एक चळवळ आहे स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट, ज्याचा मी पार्ट पण आहे. तर ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये जाऊन फिल्म मेकिंग वर्कशॉप्स कंडक्ट करतात आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कलासृष्टीत येण्यासाठी मोटिवेट करतात, त्यांना ट्रेन करतात. सो आम्ही वेंगुर्ल्यात एक वर्कशॉप घेत होतो आणि वेंगुर्ल्यामध्ये वर्कशॉप घेत असताना तिकडे मंगल कार्यालयाचे एक ओनर होते. तर त्यांच्याबरोबर आमची अशी चर्चा झाली आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं, अहो माझ्या स्वतःच्या मुलाचं लग्न नाही होत आहे. बरं. आणि तिकडे आणि मग त्यांनी मग त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ना ती आम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवात केली. आणि कोइन्सिडेंटली आम्हाला त्या वर्कशॉपच्या अख्ख्या पिरियडमध्ये असे अनेक कॅरेक्टर्स भेटले की जे सधन आहेत, खूप सधन आहेत, व्यवस्थित घर आहेत, पण त्यांची लग्न होत नाही आहेत. आणि म्हटलं अरे हा विषय आहे इंटरेस्टिंग, याच्यावरती म्हणजे आपल्याला जमलं तर आपण काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करूया. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मग हळूहळू डेव्हलप करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, मग गौरी भेटली, मग आनंद भेटला, मग परिमल भेटला, वडील भेटले, ज्यांचं इंटरेस्टिंग कॅरेक्टर हे आहे की त्यांना मुलगी जी आहे, सून आहे, कुठेतरी वाटतं की गावात राहावी, पण त्यांची जी मुलगी आहे तिला मात्र ते मुंबईचं जावं.
बस मानसिकता मला तिथे प्रत्यक्ष माणसांमध्ये दिसली. म्हणजे लढाई करावी ती शेजारच्या घरच्याने आपण मात्र शांत राहू. करेक्ट. बर मग तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे ही जी लग्नाची जुळवाजुळव आहे, शेवटी जुळवणारा कोणीतरी एक जण असतोच ना, ते कोण या ठिकाणी सगळा चळवळ करताना दिसतंय? या ठिकाणी चळवळ करतायत वैभव मांगले. मागलेत का? अरे देवा. आणि विना जसं चळवळ खोटं बोल पण रेटून बोल हा असं ते पात्र आहे वैभव मांगलेंचं. आणि धमाल उडवली आहे त्यांनी, म्हणजे अख्ख्या गावात लग्न जुळवून देताना पण त्यांनी धमाल उडवली आहे आणि चित्रपटातही धमाल उडवली आहे त्यांनी. कमाल केलंय त्यांनी काम. स्टँडिंग परफॉर्मन्सेस आहेत. म्हणजे काय समजली असं होऊन जाणार. म्हणजे जगातलं भारी स्थळ ते प्रत्येकाला बघून देत आहेत. हा हे वाढीच आहे. हा म्हणजे पुढचे ऍप्लिकेशन सगळे वैभव मांगले घेऊन जातील सगळेजण. वा 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 क्या बात आहे. खूप इंटरेस्टिंग डायलॉग आहे. म्हणजे तो कोणाला पण त्यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती कॅरेक्टरचा त्या, की ते म्हणतात की अख्ख्या हिंदुस्थानात शोधून सापडायचो नाही असं पोरग शोधून देतलंय मी तो. टीजर मध्ये पण आहे ना? हा टीजर मध्ये पण तो डायलॉग आहे. आणि कोणाला पण म्हणजे जेव्हा आनंदच्या लग्नाचा जेव्हा अडचणीचा विषय होतो तेव्हा ते त्या गाववाल्यांना सांगतात की अरे आनंद, अख्ख्या हिंदुस्थानात शोधून असं पोरगो नाही सापडायचो. त्यांच्यासाठी प्रत्येक स्थळ अख्ख्या हिंदुस्थानातलं बेस्ट स्थळ आहे. हे कॉन्फिडन्स आहे हा. म्हणजे जबरदस्त आहे. जोरदार. पण म्हणजे या सगळ्या धावपळीमध्ये सेटवरच्या गमती जमती अनेक असणार आहेत, पण कोकणात शूट केलं असेल ना तुम्ही? काही मुंबईत? कोकणातच अख्खं शूट केलं. काही यांचे काही सीन मुंबईत झाले, पण मुंबईतली ही वाईट परिस्थिती दाखवण्यासाठी झाले त्यांचे सीन. पण कोकणाच्या मातीला एक वास आहे आणि एक काय म्हणतात त्याला वैभव आहे. त्या लोकांना अजून कळलेलं नाही आहे. ती माती तुम्हाला सगळं देते, सगळं तुम्हाला सांभाळून घेते आणि तिचं महत्त्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोकणातच यायला पाहिजे, कोकणातच राहिलं पाहिजे. आणि शेवटी काय असतं ना की आई ही आई असते, त्यामुळे कोकणची माती ही आपली आई समजून जर तुम्ही जाऊन तिच्या जाऊन तिच्याबरोबर राहिलात ना, तर तुम्हाला सगळं आईच्या आईच्या मायेने ती सगळं देईल तुम्हाला. फक्त तुम्हाला तिकडे तिला एकटीला सोडू नका, असं मला म्हणणं आहे. की कोकणची माती ही आपली आई आहे, तर तिला असं परकं वाटेल असं होता कामा नये. म्हणून हा चित्रपट अख्खा बनवला आहे त्यासाठी. तर लोकांनी प्रामाणिकपणे तो बघून काहीतरी त्याच्यातनं घ्यायला पाहिजे. कारण चित्रपटात आपण देण्याचा खूप प्रयत्न केला. काहीतरी लोक घेतात, काही सोडून देतात, काहीतरी करमणूक म्हणून बघतात. पण हे करमणुकीबरोबरच तुम्हाला काहीतरी शिकवणारा हा चित्रपट आहे. त्यातून घेण्यासारखं बरंच काही आहे. तर अत्यंत महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो आहेच. शिवाय आणखीन मी सांगितलेला तोही प्रॉब्लेम आहे. आपण मुंबईत येतो, कुठेतरी राहतो, भाड्याच्या घरात राहतो किंवा छोट्याशा घरात राहतो, ट्रॅफिक जॅम असतं आणि 2 तास ट्रॅफिकमध्ये 2-4 तास जवळजवळ अर्धं आयुष्य ट्रॅफिकमध्येच गेलेलं असतं आपलं. ते सुद्धा होऊन सुद्धा लोकांना इथेच राहायचं आहे. पण त्यापेक्षा गावामध्ये गेलं तर गावची माती आहे, गावचं वैभव आहे. तुम्हाला सगळं तुमचं आयुष्य हे निरोगी प्रदूषणमुक्त मिळणारं आयुष्य आहे त्याच्यामध्ये. तर ते तुम्ही अनुभवा. तर तिकडे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर ती खरी श्रीमंती ही कोकणात आहे. तुम्हाला फक्त काय होतं नुसतं पैसे 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 असं मला वाटतं की जिम केरीने पण म्हटलंय ना एकदा, काहीतरी पैसे गाड्या सगळे मिळू दे, पण खरं सुख कशात आहे हे नंतर कळतं आपल्याला. तर ते तसं तुम्हाला कोकणच्या मातीत येऊनच कळणार आहे. एक गमतीशीर प्रश्न विचारतो. जर उद्या सौभाग्यवती, मला माहित नाही तुझं लग्न झालंय की नाही ना? अरे वा, उमेदीचा माणूस आहे. कोकणातल्या मुली बघायला आणि कोकणातल्याच मुली बघायच्या. ऐका इथे आहे. जमताला. हा काय मग कसं तुमचा प्रवास कुठे असेल? म्हणजे इथे मुंबईत बघायचं का मग मुंबईतनं असं? खूप कन्फ्यूज आहे. मी तो तर गोव्याचा आहे. गोव्यावरून आलाय तू. सुशेगात आहे मग सगळं काही. सुशेगात. त्याच्यामुळे आता मला वाटतं कोकण किंवा गोवा काही. अरे आणि माझं काय आहे की मला ना जास्त काम करायला पण नाही आवडत. निवांत हे काम घेतलं की ते करत राहायचं असं. बस. समोरची व्यक्ती जर खूप काम करणार असली तर मला असं होतं की थांब ना जरा. सो ते आहे. आता मी कन्फ्यूज आहे कसं काय, म्हणजे कुठे कसं जमवायचं अजून काहीच ठरलेलं नाही. मांगलेंना सांग. काय ते हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानात मिळणार नाही अशी पोरगी शोधून देतलंय तुला.
हे मागले तुम्हाला 100% शब्द देते. आणि तू ना आता उदाहरण घालूनच दे गावची मुलगी वरून. बस बस आपण त्या निमित्ताने सेटवरती आपलं घावणे, काळ्या वाटाण्याची उसळ सगळं काही जमून येईल. मग कोकणातलं व्यवस्थित बाप्पा आहेत म्हणून वशाट मी आता काही त्याचा उल्लेख करत नाही. पण कमाल आहे तुमची जो सगळ्यांच्याच बोलण्यातनं तुमची कुर्ला टू वेंगुर्लाची मेहनत दिसते. पण कॅप्टन काय तुम्हाला जाता जाता अपील करायचं आहे बाप्पांच्या साक्षीने? काय माझ्या चित्रपटाची जी वन लाईन आहे ती आहे की माती आणि नाती जोडणारा सिनेमा. मी एवढं अपील करेन की मराठी चित्रपट खूप म्हणजे माझ्यासारखे दिग्दर्शक जे काहीतरी नवीन सांगू पाहत आहेत ते सांगणं लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि ते पोहोचेल तेव्हाच आणि मी अजून चांगल्या पद्धतीनं ते अजून वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून सांगू शकेन जर माझा हा चित्रपट रसिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन पाहिला तर. सो मी सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्याच्या चरणी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पहा. बिलकुल 19 सप्टेंबरला तो रिलीज होतो आहे आणि चित्रपटगृहात जर तुम्ही येऊन पाहिलात तरच या सिनेमाला यश मिळेल. आणि मी एवढी गॅरंटी देतो की हा सिनेमा तुम्हाला पूर्णपणे एंटरटेन करेल, तुमच्या कुटुंबाला पूर्ण एंटरटेन करेल, ही माझी गॅरंटी आहे. कुर्ला टू वेंगुर्ला एंटरटेनमेंट आहे. बिलकुल ना? ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि युनिव्हर्सल गोष्ट आहे. वा. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला एक गोष्ट बघून वाटेल की भाषा मालवणी असली तरी ही गोष्ट माझी पण आहे. माझी पण आहे. मलाही असे कष्ट करावे लागलेले आहेत. हां. कष्ट पडलेले आहेत. एक्झॅक्टली. बिलकुल. हो मंडळी आता एवढं कोकणचं माणूस इथं आहे गारानं. बिलकुल घ्या घुम घ्या. मला सर चित्रपटासाठी आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी तर आता होय महाराजा म्हणायचा मागणार. हा होय महाराजा. हा तर बा देवा महाराजा, होय महाराजा. या येत्या 19 सप्टेंबरला कुर्ला टू वेंगुर्ला ह्यो आमचो सिनेमा चित्रपटगृहात येता महाराजा. होय महाराजा. तर सगळ्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊनच ह्यो चित्रपट बघावा. होय महाराजा. आणि ह्या सगळ्या चालत असताना कोण आडवं इलं तर त्याका उभं कर, उभं इलं तर त्याका आडवं कर, वडाची साल पिंपळाक लाव, एकाचे 21 कर, 5चे 25 कर आणि चित्रपट प्रत्येक शो हाऊसफुल कर रे महाराजा. होय महाराजा. मागले आम्ही तुम्हाला अजिबात मिस केलं नाही. ओके हे सगळे पुरेसे होते. तुम्ही काय हिंदुस्थानातलं शोधून सापडायची नाही अशी पोरगी शोधून देतो. हा साख्या हिंदुस्थानात शोधून सापडायची अशी पोरगी सगळ्यांना शोधून द्या. ही जबाबदारी तुमच्यावर आहे आता. वा वा. कुर्ला टू वेंगुर्ला मजा आहे. गणपती बाप्पा इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.